आगामी निवडणुकांचं बिगुल वाजले. राजकीय क्षेत्रामध्ये अनेक घडामोडी घडतायत. आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपाचे आमदार श्रीकांत भारती आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, नेमकं काय सांगाल? आज 26 कार्यकर्त्यांना निलंबित करण्यात आलंय ते बंडखोर म्हणून. तुमची काय प्रतिक्रिया त्यावर? मुळामध्ये भारतीय जनता पक्षाची कॉन्स्टिट्यूशनच आहे, घटनाच आहे की भारतीय जनता पक्षाच्या ऑफिशियल कॅन्डिडेटच्या विरोधात जर कोणी कार्यकर्ता उभा असेल तर त्याला पक्षातून काढलं पाहिजे. ही घटना आहे, हे कॉन्स्टिट्यूशन आहे पक्षाची. त्याच्यामुळे ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तशा प्रकारची प्रक्रिया मुंबई अध्यक्षांनी केलेली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि आज त्यांची नाशिकात सभा आहे, संयुक्त सभा. आणि तुम्हाला काय वाटतं या युतीनंतर आणि सभेनंतर? आता मुंबईमध्ये पण 11 तारखेला त्यांची सभा आहे. या युतीनंतर कुठेतरी परिणाम पडणार आहेत? मराठी माणसाचा मुद्दा त्यांनी इथे उपस्थित केला यावेळी. साहेब, ते नाशिकला जाऊ दे की सांगलीत जाऊ दे की संभाजीनगरला जाऊ दे, काही फरक पडणार नाही. कारण महाराष्ट्राच्या जनतेला हे ठाकरे बंधू 20 वर्षापूर्वी वेगळे का झाले हे माहिती आहे. त्याच्यामुळे ते पुन्हा एकत्र का आले हेही माहिती आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे अशा एकत्र येण्यानी आणि अशा जाण्यानी काही फरक पडणार नाही. राहिला मुंबईचा विषय, तर मुंबईच्या मराठी माणसांनी याच्या अगोदरच महायुतीला पूर्ण शक्तीने समर्थन केलंय. ते येत्या निवडणुकीत पण तशीच ताकद देईल. तर कोस्टल रोडचा मुद्दा सध्या खूप चर्चेत आहे. भाजपावाले म्हणतात की आम्ही कोस्टल रोड केलाय आणि उद्धव ठाकरे म्हणतात की आमच्या काळात कोस्टल रोड झालाय. म्हणजे हा नेमका कोस्टल रोड कोणाच्या काळात झालाय? मला तर कधी कधी कळतच नाही की अख्खा कोस्टल रोड लोकांनी होताना पाहिला. तो काही आकाशात बनलाय का स्वर्गात बनलाय? धडधडीत मुंबईकर जनतेने तो होताना पाहिला. आणि ज्यावेळेस तो होत होता त्यावेळेस कोणाचं सरकार होतं हे सगळ्या मुंबईकरांना माहिती आहे. लबाडी आणि खोटं बोलणं हे फार काळ टिकत नाही. संजय राऊतांनी असं विधान केलंय की पालघर आणि ठाण्यामध्ये मराठी माणसाची निवड करण्यात आली आहे. ते एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. आणि पालघर आणि ठाणे जो आहे तो गुजरातला लागतो. आता गुजरातला लागतो तर गुजरात मध्ये सामावून घ्यायचं, त्यासाठी मराठी माणसाचा इथे वापर केला जातोय का, अशी सडेतोड टीका त्यांनी केली. मुळामध्ये आजकाल संजय राऊत काय बोलतात याच्यावर बोलणंच चुकीचं आहे. ते कुठल्या क्षणी काय बोलतील, त्याचा काय अर्थ काढतील याचा काही भरोसा नाही. भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही मुंबईमध्ये, भिवंडीमध्ये, नालासोपारामध्ये, MMR रिजनमध्ये पूर्ण शक्तीने मैदानात उतरलेली आहे आणि आम्ही सगळ्या ठिकाणचे महापौर जिंकणार आहोत. संजय राऊतांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. त्यांनी असं विधान केलंय की भारतीय जनता पार्टी ही कमाटीपुरामध्ये वोट मागण्यासाठी किंवा कमाटीपुराच्या तिथे स्थापित आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलंय. मी मगाशीच तुम्हाला म्हणलं की संजय राऊत ही व्यक्तीच अशी आहे की ज्यांचं डोक्यातलं जे सॉफ्टवेअर आहे ते करप्ट झालेलं आहे. ते जे शब्द वापरतात ते शब्द त्यांचं चिंतन आहे काय दाखवतं. मला कधी कधी असं वाटतं की सकाळ ते रात्र जेव्हा अशा प्रकारचा शब्द एखादा नेता वापरतो तेव्हा त्याच्या डोक्यात काय चालू असतं हे आपल्याला कळतं. तिथे गेल्यावर ते बहुधा स्वतःलाच आरशात बघत असतील, म्हणूनच अशा प्रकारचे शब्द त्यांनी वापरले. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांची एक संयुक्त अशी मुलाखत झाली. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आपण बाहेरच्या देशामध्ये जे इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते काय, त्यांच्या हातात काहीच नाहीये. सर्व आदेश जो येतोय तो पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. त्यांच्या हातात काहीच नाही. त्यांना इथे बिल्डर वगैरे असेल, अदानी वगैरे निर्णय घेतात. त्यांना फक्त साईन करावे लागते. अदानींना मदत नरेंद्र मोदी करतात. कसं आहे, आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान श्रद्धेय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आहे, राहतील. पण भारतीय जनता पक्षाची आपली एक कार्यपद्धती आहे. राज ठाकरेंनी मातोश्रीवर जेव्हा जेव्हा ते गेले तेव्हा त्यांनी त्यांच्या बारशाचे अल्बम पाहण्यापेक्षा त्यांचे मोठे भाऊ जेव्हा जेव्हा दिल्लीमध्ये गेले तेव्हा तेव्हा ते सोनिया गांधींच्या समोर कसे 45च्या कोणात झुकले ते जर फोटो पाहिले असते तर त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य आठवलं असतं की काँग्रेस सोबत युती करण्यापेक्षा मी माझं दुकान बंद करीन. हे वाक्य राजसाहेबांना आठवलं असतं. जरा मोठ्या भावांचे दिल्लीत गेलेले फोटो बघायला पाहिजे. काही दिवसापूर्वी किरीट सोमण्या यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि आता निलेश राणे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की किशोरी पेडणेकर यांनी कोविडच्या काळात ज्या बॅगा 1600ला होत्या त्यांनी 16,700 कितीतरीला विकल्या आहेत. कसं आहे, किंवा एवढाच पार्ट नाही आहे.
तर कोरोनाच्या काळात मुंबई महानगरपालिकेने भ्रष्टाचार जो केलाय तो अख्ख्या मुंबईकरांना माहिती आहे. आणि आश्चर्य असं की अशा प्रकारची कुठलीच नोंद त्यांनी त्यांच्या पत्रकात केली नाही. त्यामुळे निवडणूक आयोग त्यांच्या संबंधात कडक भूमिका वठवतील असा माझा विश्वास आहे. तर भाजपाकडून बोललं जातंय की धारावी डेव्हलपमेंट साठी जाणार, बरोबर. आणि जे स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे, आम्ही तिथे राहतो, आमची एवढी जागा आहे, आम्ही खाली राहतो, वर आमचा बिझनेस आहे, वर आम्ही भाड्याने दिलाय. जर आमच्या बिल्डिंगा डेव्हलपमेंट मध्ये गेल्या तर आम्हाला काय फायदा होईल? आम्हाला एकच घर मिळेल, पण आमचा जो व्यवसाय आहे तो ऱ्हास होईल, असं त्यांचं मत आहे. स्थानिक नागरिक. हे कुठलंच स्थानिक माणसांचं असं मत नाही. हे परसेप्शन उभं केलंय. धारावीकरांचा देवेंद्रजींवर पूर्ण विश्वास आहे. कारण आम्ही बीडीटी बाबत काय निर्णय केला माहिती आहे, आम्ही गिरगावांच्या चाळीबद्दल काय निर्णय केला माहिती आहे. तिथल्या लोकांनी तिथेच राहावं असा आदरणीय देवेंद्रजींचा आग्रह आहे. त्यामुळे अशा प्रकारची काही चर्चा नाही. हे चुकीचं परसेप्शन लोक उभं करतात. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, मुंबई. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.